या संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात है, ताली में दम नहीं भाई, ताली बजाना चाहिए, गाली सबको आती है, ताली भी आनी चाहिए भाई. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे एकदा या आयोजनासाठी, अलकापुरी प्रो कबड्डी लीग साठी. प्रथम वर्ष उत्साह नक्कीच असायला हवा. मुलींच्या सुद्धा मॅचेस या ठिकाणी असतील आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की अशा मॅचेस आपल्याला बघायला मिळत नसतात. मॅट आहे सर्वात महत्वाची गोष्ट. मॅट आणि सर्व आयोजन जे केलंय त्या सर्व आयोजकांचे नक्कीच खूप खूप अभिनंदन. सुरुवात अतिशय तगडी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. गेल्या वर्षी अलकापुरी प्रीमियर लीग या मैदानावरती पाहिली होती अंडरम क्रिकेटची. या वर्षामध्ये काही ना काही बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गेल्या वर्षी सुद्धा त्यांचा प्रयत्न होता. लेडीज साई समर्थ क्रीडा मंडळ या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. दोन संघ आहेत, एका बाजूने विघ्नेश्वर आणि दुसऱ्या बाजूने बल्लाळेश्वर. हा संघ बल्लाळेश्वर हा संघ आपण जर पाहतोय आमच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला विघ्नेश्वर. दोन्ही सुद्धा गणरायाची नावं आहेत. दोन्ही टीमचा पहिला मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आणि प्रेक्षकांची एक अपेक्षा अशी आहे की हा मॅच एक तगडा मॅच बघायला मिळेल. धन्यवाद सागर सर. चला, वर्धा विनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ, दोन्ही संघांना प्रथम पुकार. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. वर्धा विनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ, दोन्ही संघांना प्रथम पुकार. क्या बात आहे. पहिली रेड एबी आपण क्रिकेट मध्ये पाहिला, इथे मात्र कबड्डी मध्ये एबी आहे. पहिलाच प्रयत्न आकाश भावकर, जर्सी नंबर 28. ओ हो, क्या बात है, क्या बात है. सुरेख सीमा रेषेवरनं खेचून आणलाय. मी म्हणेन हा एक खेळाडू नाही तर हा पॉइंट खेचलाय. आणि बल्लाळेश्वर या संघाने मात्र पहिला गुण अर्जित केलाय. चांगला पाय या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, टच करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. क्रिकेट असेल किंवा कबड्डी, मात्र पायांची हालचाल फार महत्वाची असते. इथे मात्र सुद्धा त्याच पद्धतीने क्या बात आहे, क्या बात आहे. आतमध्ये जाऊन चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटचे काही सेकंद आपल्याला हा आवाज दर्शवतोय की तुमचा टाइम झालाय, घरामध्ये जाण्याचा तुमचा वेळ झालाय. बल्लाळेश्वर विरुद्ध विघ्नेश्वर असं चालू असलेला सामना. विघ्नेश्वर संघाची रेड या ठिकाणी टाकली जाते. रनिंग टच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पाहणं गरजेचं आहे. सुरुवात अतिशय सुरेख. जेव्हा काही अतितटीचे क्षण येतील त्यावेळेस आवाज, शिट्यांचा आवाज नाही, टाळ्यांचा आवाज त्यावेळेस नक्कीच यायला हवा. क्रिकेट असेल किंवा मग कुठलाही खेळ असेल, कबड्डी असेल, भारत म्हटला की कबड्डीचा राजा आहे. आणि त्या भारत देशामध्ये आपण मात्र हा कबड्डीचा थरार या नालासोपारा परिसरामध्ये, वसई विरार मध्ये अनुभवतोय. सुंदर असं नेटका आयोजन या आयोजकांच्या माध्यमातून. आता मात्र रोहित, बरगतचं शरीर आहे, तशाच पद्धतीने बरगतचं पॉइंट घेऊन येईल का पाहणं गरजेचं आहे. आत घेऊ दिलं जात नाही, बाहेरच खेळवलं जात आहे, फक्त वेळ घेतला जातोय. आता मात्र आपण पाहू शकतो थर्ड रेड आहे. सायरन वाजलाय डू ऑर डायचं. थर्ड रेड आहे, याचाच अर्थ डू ऑर डाय. तुम्हाला पॉइंट घेऊन यावं लागणार आहे. आणि पॉइंट घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र डिफेंडरने प्रयत्न केला होता दोघांनी. रोहित याची सुद्धा डू ऑर डायच्या रेड मध्ये तो आलाय. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने याला टॅकल केलं जाईल. इथे मात्र एक चांगला प्रयत्न. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांनो. क्या बात आहे. शेवटपर्यंत प्रयत्न. दोघांनी सुद्धा डू ऑर डाय मध्ये पॉइंट घेतले, मात्र एकाने 2 पॉइंट घेतले. रेड करत असताना बल्लाळेश्वर संघाने मात्र 1च पॉइंट मिळवला. लॉबी मध्ये आलाय आणि त्याने आत्मविश्वास दर्शवलाय की मी पॉइंट घेऊन आलोय.
बळाश्वर संघाला अजून एक पॉइंट मिळालाय. विघ्नेश्वर रेड करत असताना क्या बात आहे. बळाश्वर संघाने मात्र हो 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 ब्लॉक केलाय. क्या बात आहे. ब्लॉक करत असताना सुद्धा 2 पॉइंट घेऊन गेला नितीन नावाचा हा रेडर. बल्लाळेश्वर संघाला मात्र मोठं नुकसान झालं या रेडनं, या डिफेंड करण्याच्या प्रयत्नानं. विघ्नेश्वर संघाच्या माध्यमातून आता मात्र चांगला डिफेंड करावं लागेल. बघा हालचाल बघा आणि ही थोडासा डिसबॅलन्स झाला होता. धन्यवाद सागर सर. वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी टॉस का बॉस इथे यावे. वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ. चला ही रेड खाली गेली. आता सुमित बल्लाळेश्वर संघाच्या माध्यमातून रेड घेऊन चढाई करत असताना सडपातळ बांध्याचा हा खेळाडू इथे मात्र भरपूर लांबून टच करण्याचा प्रयत्न. अभि या ठिकाणी क्या बात आहे. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न केला गेला होता. सेकंड रेड या ठिकाणी. एक रेड या अगोदर खाली गेली होती, आता दुसरी रेड आहे. एबी चांगला शॉर्ट फॉर्म या ठिकाणी लिहिला गेलाय. विघ्नेश्वर या संघाच्या माध्यमातून रेड करत असताना एबी याला आपण पाहतोय. आता थर्ड रेड सायरन वाजलं. डोअर डायची कंडिशन या ठिकाणी. डोअर डाय रेड मध्ये आलाय हा खेळाडू. टच करण्याचा प्रयत्न मात्र पाहणं गरजेचं आहे. पंचांचा काय निर्णय येतो तर नक्कीच बळलेश्वर संघाला या ठिकाणी रीडर सेफ आहे याचाच अर्थ पॉइंट मिळून जाईल. इथे पुन्हा एकदा थर्ड रेड मध्ये नितीन आलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र सुपर डॅश केला, चांगल्या पद्धतीने इथं डॅश केला गेलाय आणि नितीन पास झाला. या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीने ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 7-2 चा स्कोर आपण पाहू शकतात. पुन्हा क्या बात आहे. चपळता कबड्डी मध्ये हवे असते ती मिळाले आणि अक्षय याला या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतो की बाद केला गेलाय ते म्हणजेच प्रचित याच्या माध्यमातून. येस ऑफिशियल टाइम आउट या ठिकाणी बघायला मिळाला. पॉइंट पाहूया आपण काय. 7-2 बल्लाळेश्वर संघाचे 8 गुण आहेत तर विघ्नेश्वर या संघाचे 2च आहेत. तुम्हाला पॉइंट या ठिकाणी नक्कीच बघायला मिळत असेल. आमच्या मागे जी स्क्रीन आहे. अरे अरे क्या बात है, क्या बात है. चांगल्या पद्धतीने टॅकल केलं जात आहे. महिलांचा दुसरा कुठला संघ आलाय ना त्याने आम्हाला इन्फॉर्म करायचं लगेच. आमचे आयोजक आहेत, व्हॉलेंटियर्स आहेत, आयडी परिधान केलेले, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. महिलांच्या संघाने आमच्याशी संपर्क साधायचा आहे. चला आपण पाहू शकतो इथे मात्र चांगले रेड खाली जाते की काय.
वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ दोन्ही संघांना द्वितीय पुकार. दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ. चला आम्हाला लाईट हवी आहे, लाईट चालू करा असं किती या ठिकाणी विनंती आली आहे. व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून ही सूचना आलेली आहे, लाईट या ठिकाणी चालू करा. बल्लाळेश्वर संघ 11 तर विघ्नेश्वर फक्त 2 अंकांनी या ठिकाणी मैदानावरती रन करत असताना हाफ टाइम स्कोर या ठिकाणी झालाय 2-11. सुमित बल्लाळेश्वर संघाच्या बाजूने रेड करतोय. अगोदर चांगली चढाई या ठिकाणी केली होती विघ्नेश्वर या संघाने, डिफेन्स सुद्धा चांगला होता. क्या बात है, क्या बात है, क्या बात. यस आत्मविश्वास नव्हता रेड मध्ये. राहुल जर्सी नंबर 1. ओ यस रनिंग टच या ठिकाणी दावा केलाय, मात्र पुन्हा एकदा आत्मविश्वास नाहीये. क्या बात है, क्या बात है. रेडर सेफ सिंगल पॉइंट या ठिकाणी संदेश बाद झाला. थोडासा अति उत्साहानं आला होता, मात्र पाहिलं नव्हतं की रेडर खेळपट्टीच्या आसपास आहे. पहिला पर्व आहे या अलकापुरी प्रो कबड्डी लीगचं. माझं सुद्धा पहिलंच वर्ष आहे कबड्डीचं ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. मात्र खूप मजा येईल. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षकांनो तशी तशी गर्दी सुद्धा वाढेल आणि या स्पर्धेला रंगत सुद्धा येणार आहे, कारण की ते महिलांच्या सुद्धा मॅचेस या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. थर्ड रेड आहे, लक्षात घ्या. यानंतर थर्ड रेड आहे. मला वाटतंय थोडस सूचना करत असताना यस थर्ड रेड आहे. सुमित आलाय डोअर डाय मध्ये. लांबूनच टच करण्याचा प्रयत्न केला जातोय, स्पर्श करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि या ठिकाणी किती मिळतील, किती पॉइंट मिळतील. पंच अतिशय तटस्थ आहेत. पाहिलाय 3 पॉइंट गेलाय. क्या बात आहे. ते सुपर रेडच्या कामगिरीच्या आसपास या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि काय जबरदस्त कामगिरी. ओ 3च फक्त उभे दिसतात आणि किती खाली आहेत. 3 जण उभे आहेत. किती पॉइंट मिळतील. येस 3 पॉइंट या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवले गेले. अरे प्रेक्षकांनो, जेव्हा रेड होते, जेव्हा पॉइंट घेतोय एखादा खेळाडू, त्याला नक्कीच या ठिकाणी थोडंफार नक्कीच या ठिकाणी घाई होताना दिसते बल्लाळेश्वर या संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे, क्या बात आहे. थोडीशी घाई झाली होती, त्यानंतर उशीर झाला आणि 1 पॉइंट मात्र विघ्नेश्वर संघाला मिळाला. पॉइंट बघा 14-8. बल्लाळेश्वर 14 तर विघ्नेश्वर 8. 6 पॉइंटचा गॅप या ठिकाणी, फासला या ठिकाणी. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख पकड या ठिकाणी, अतिशय चांगली पकड आणि त्या पकडीनं काम केलंय.
यस, कुठल्याही पद्धतीनं वादविवाद करू नये लक्षात घ्या, विनंती असेल. फक्त थोडंसं डिस्कशन या ठिकाणी झालं, त्यामुळं हा वाद मानता येणार नाहीये. आमचे व्हॉलेंटियर सुद्धा या ठिकाणी तटस्थ आहेत. बारा 14 बघा, 2-11 होते तिकडनं, 12-14 पॉइंट मिळालाय आणि दावा केलाय की मी पॉइंट घेतलेला आहे या रीडरनं. यस, वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ, दोन्ही संघांना अंतिम आणि तिसरा पुकार दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे. वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ. क्या बात है. विघ्नेश्वर संघ इथे डिफेंड करत असताना एक जेव्हा त्याच्या एरियामध्ये एखादा खेळाडू येतो, चांगला प्रयत्न त्यांचा नक्कीच असतो, मात्र थोडासा पकड करत असताना थोडेसे फसतात. या ठिकाणी सुधारावं लागेल, कारण की 15-12चा स्कोर आहे, जास्त लांब नाहीयेत. एक रेड हा सामना चेंज करू शकते. चढाई चांगल्या पद्धतीने सुरक्षित चढाई नक्कीच करणं गरजेचं आहे. नक्कीच त्या पद्धतीने या ठिकाणी अरे पुन्हा एकदा आता मात्र पकडलं गेलंय. क्या बात आहे. बल्लाळेश्वर संघाने पुन्हा एकदा पॉइंट अर्जित केलाय आणि 16 वरती आपला स्कोर बोर्ड या ठिकाणी बघायला मिळालाय. 16-12, 12-16 असा पॉइंट टेबल या ठिकाणी आपण अनुभवत आहेत. बघा, प्रेक्षकांना गुण विचारण्याची गरज नाही. आमच्या मागे जो फलक आहे डिजिटल, तो दाखवतोय की कुठला संघ कितीवरती आहे. हिरवा जो गुण फलक आहे तिथे बल्लाळेश्वर या संघाचा स्कोर दिसतोय आणि पिवळा जो स्कोर आहे तो मात्र या ठिकाणी विघ्नेश्वर या संघाचा स्कोर दर्शवतोय. नितीन थोडासा वेळ नक्कीच घेतोय. लक्षात घ्या, खेळाडू फक्त खेळाडू सोडून खेळाडू व्यतिरिक्त कुणीही मैदानामध्ये नकोय. खेळाडूंनी व्हॉलेंटियर्स विनंती असेल, जेवढा मैदान खाली राहील तेव्हा प्रेक्षकांना मॅच या ठिकाणी स्पष्टपणे पद्धतीने बघता येईल. खेळाडू सोडून कुणीही मैदानामध्ये या एरियाच्या आतमध्ये येऊ नका. डोआरडाय सुमित पुन्हा एकदा डोआरडाय मध्ये आलाय. पॉइंट घ्यावाच लागणार आहे. इथे बोनस काय मिळणार नाही मला वाटतं. या ठिकाणी 5च खेळाडू आहे, त्याचाच अर्थ बोनस तर मिळणार नाही. मात्र इथे पॉइंट नाही घेतला तर मात्र इथे सुमित याला क्या बात आहे, क्या बात आहे. ओ येस, स्वतःच्या चुकीनं इथे पॉइंट देऊन बसलाय तो म्हणजेच विघ्नेश्वर हा संघ पुन्हा एकदा पुढे निघालाय. तो बल्लाळेश्वर 17 गुणांवरती, 17 गुणांवरती. क्या बात आहे. इथे मॅट असल्यामुळे फायदा झालाय खेळाडूंचा. नी मध्ये वाकून ज्या पद्धतीनं पायाची हालचाल होते ते नक्कीच बघणं एक थरारक चित्त थरारक कबड्डीची स्पर्धा आपण अनुभवत आहेत. सिद्धू रेड वरती येत असताना बल्लाळेश्वर संघाला सुद्धा माहिती आहे की आपला पॉइंट चा जो रकाना डोआरडा आहे. विघ्नेश्वर संघाची डोआरडा रेड. ओ सेल्फ आउट झाला रीडर. या ठिकाणी बघा ज्या पद्धतीनं स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवायचं असतं. विजयाला आपण अनुभवू शकता. बघा झडप, बघा आणि या ठिकाणी नक्कीच पॉइंट मिळाला. तो म्हणजेच बल्लाळेश्वर या संघाला
सर पॉइंट 2. थँक्यू. 20 पॉइंट या ठिकाणी बल्लाळेश्वर आणि 12 पॉइंट वरती गाडी थांबले ती विघ्नेश्वर या संघाची. विघ्नेश्वर संघाला करामत करावी लागणार आहे. इथे इथे बघा पाठ पकडली होती. कबड्डी वासो किंवा मग व्यावहारिक जीवन, पाठ दाखवली का खेळ संपला समजायचा. क्या बात आहे. आदित्य नक्कीच मी म्हणेन इथे वेळ खाऊ रेड असेल ही, कारण ज्या पद्धतीनं बल्लाळेश्वर संघाने आपली कामगिरी या ठिकाणी दर्शवली आहे. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बी सुपर्ब. आणि याच हो 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 नाही बघा, सामूहिक खेळ आहे, सांघिक खेळ आहे. कबड्डी मध्ये एबी या ठिकाणी एकटा होता, मात्र विरोधकांच्या खेळामध्ये फसला. इथे मात्र किती तर 2 पॉइंट घेऊन जाईल पुन्हा एकदा बल्लाळेश्वर संघ. अजून पॉइंट या ठिकाणी 26 पॉइंट वरती बल्लाळेश्वर आणि 13 पॉइंट वरती आहे तुमचेच विघ्नेश्वर. दोन्ही गणपती बाप्पांची नावं आहेत, मात्र एका बाजूला जो संघ खेळतो अतिशय चांगले पॉइंट याने मिळवले गेलेत, गुण चांगले मिळवलेत. नितीन जर्सी नंबर 23. काय स्ट्रॅटर्जी आहे, नक्कीच थोडासा वेळ नक्कीच घेतला जातोय रेड करत असताना. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा पंचांसाठी, कारण बघा सर्वांसाठी, एका संघासाठी नाहीये, सर्व संघांसाठी सूचना असतील. जे काही नियम आणि अटी आहेत सर्वांसाठी या ठिकाणी आहेत, त्यामुळं ना की बल्लाळेश्वर संघ, सर्वांसाठी या सूचना आहेत. जसं म्हटलं ना पुढच्या स्टेज आणि मागच्याच धडा, तशा पद्धतीने या ठिकाणी ह्या निर्णयाचं अनुकरण करायचं आहे. बल्लाळेश्वर संघाने पुन्हा एकदा अजून एक पॉइंट मिळवलाय. 27 वरती त्यांचा पॉइंट या ठिकाणी बघायला मिळतोय. नितीन पॉइंट मिळालाय विघ्नेश्वर संघाला. संघ चला वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ, चला दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या. वरदविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक संघ.
यस आदरणीय रेणुकादाईंच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनेवीराचा पारितोषिक प्रदान केलं गेलं. चला यापुढील संघ, चला सर. वर्धविनायक संघ विरुद्ध गिरिजात्मक. चला दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. तुम्हाला वारंवार पुकार देऊन सुद्धा तुम्ही येत नसाल तर आपले सामने व्यवस्थित पार नाही पडू शकत. लक्षात घ्या, या लीग मॅचेस आहेत, प्रत्येक संघाने तयार राहायचं. लगेच तुमचा बॅक टू बॅक सुद्धा मॅच लागू शकतो. विनंती असेल आयोजकांना सहकार्य करा. चला प्लीज, दोन्ही संघाचे संघनायक